इराणचं युद्ध आता अमेरिकेच्या आकाशापर्यंत पोहोचलंय। अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये संशयास्पद ड्रोन आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। वॉशिंग्टनमधल्या फोर्ट मॅग्नेयर या सैन्य तळावरती अज्ञात ड्रोन दिसलेत। या सैन्य तळाजवळच परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांची निवासस्थाने आहेत। अतिशय सुरक्षित असलेल्या या भागामध्ये ड्रोन आढळल्यानं व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। इराणनं अमेरिकेच्या भूमीपर्यंत पलटवाराची तयारी केल्याची शंका व्यक्त केली जाते। अमेरिकेच्या सैन्यस्थळांवरती लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे। युद्धाच्या 20व्या दिवशी अमेरिकेच्या आखाती देशातल्या तळांवर इराणनं जोरदार हल्ले सुरू केलेत। यूएईमधल्या अबुधाबीमध्ये अल धापरा एअरबेसवरती इराणनं हल्ला केलाय। त्यामध्ये अमेरिकी तळाचं मोठं नुकसान झालंय। या तळावर जवळपास 2000 अमेरिकी सैनिक तैनात आहेत। ड्रोनपासून अत्याधुनिक लढाऊ विमानांच्या संचलनाचं हे एक प्रमुख केंद्र आहे। इराणनं कतारमधील गॅसच्या साठ्यांवरती मोठा हल्ला केलाय आणि या हल्ल्यानं रास लफान गॅस प्लांटमध्ये मोठी आग लागली होती। तसंच रिफायनरीचं नुकसान झालंय। कतारनंही या हल्ल्याची पुष्टी केली आहे। दरम्यान या आगीवरती आता नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। तर इराणनं कतारच्या गॅस क्षेत्रावरती क्षेपणास्त्र डागलेली आहेत। रास लाफान गॅस क्षेत्राला जी मोठी आग लागलेली होती त्याची दृश्य समोर येत आहेत। ऊर्जा क्षेत्रामध्ये आता हल्ले प्रतिहल्ले सुरू झाल्यानं या युद्धाचं गांभीर्य दिवसागणिक वाढतानाच पाहायला मिळतंय। इराणी दूतावासाच्या कर्मचाऱ्यांनी देश सोडावा असं कतारनं जाहीर केलंय। 24 तासात देश सोडण्याचे कतारच्या दूतावासाने कर्मचाऱ्यांना आदेश दिलेत। कतारमधील गॅस प्लांटवरील इराणच्या हल्ल्यानंतर हा तणाव निर्माण झालेला आहे। आणि आखाती युद्धानं आता गंभीर वळण घेतलंय। दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या महत्त्वाच्या ऊर्जा क्षेत्रावर मारा सुरू करण्यात आलाय। त्यामुळे जगाचा नैसर्गिक वायू पुरवठा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे। इराणनं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत जोरदार क्षेपणास्त्र हल्ला इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर केलाय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दोन्ही देशांनी पार्स गॅस फील्डवर तुफान हल्ला केलाय। इराणनंही कतारच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक साठ्यांवरती हल्ला केलाय। रास लफान गॅस फील्डवरती हल्ला केलाय आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये तुफान आग लागली आहे। इराणनं एकाच वेळी कतार, सौदी अरेबिया आणि यूएईतल्या तेल आणि नैसर्गिक वायूच्या ठिकाणांवर मारा सुरू केलाय। रास लफानमधून अनेक देशांना नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो। इथल्या आगीमुळे या साठ्यांनाच धक्का पोहोचण्याची भीती आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगावरती ऊर्जा संकट निर्माण होऊ शकतं। इराणमधील पार्स गॅसच्या साठ्यावरती मोठा हल्ला करण्यात आलाय। हल्ल्यानंतर भीषण आग लागली आहे। पर्शियन गल्फ भागातलं हे क्षेत्र सर्वात मोठा नैसर्गिक साठा असलेला भाग मानलं जातं। इराण, कतार या 2 देशांच्या ताब्यात हे ठिकाण आहे। इराणचा स्वतःचा 70% पुरवठा इथूनच होतो। याच भागातून संपूर्ण जगाला एलएनजीचा पुरवठा केला जातो। तर दक्षिण पार्स गॅस फील्डचं महत्त्व नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। पार्स क्षेत्रात जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा आहे। मोठा भाग इराणच्या मालकीचा आहे। याच नैसर्गिक गॅस साठ्याचा दुसरा भाग कतारच्या मालकीचा आहे। त्याला नॉर्थ डोम म्हणतात। या ठिकाणी तब्बल 1800 ट्रिलियन क्युबिक फीटचा वापरता येण्याजोगा गॅस साठा आहे। संपूर्ण जगाला सलग 13 वर्ष गॅस पुरवण्याची क्षमता इथे आहे। दक्षिण पार्समध्ये तयार होणारा बहुतांशी गॅस घरगुती वापराचा आहे।
आणि एक महत्त्वाची घडामोड आहे, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $200 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बंद झालेली होर्मुझची सामुद्रधुनी आणि आता पार्स क्षेत्रावरच्या हल्ल्यामुळे तेलाच्या किमती कमालीच्या भडकण्याची भीती आहे. तज्ज्ञांनीही तसा अंदाज व्यक्त केलाय. युद्ध सुरू होऊन 3 आठवडे झाले, मात्र युद्ध संपण्याची कोणतीही शक्यता दिसत नाहीये. इराणच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्रावरती इस्रायलनं भीषण मारा केलाय आणि या हल्ल्यामुळे जगातला नैसर्गिक वायू पुरवठा खंडित होण्याची भीती व्यक्त केली जाते. या संदर्भात लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेसरांनी काय म्हटलंय पाहूया. साऊथ पार्स गॅस फील्ड आणि नॉर्थ डोम याची एकत्रित नॅचरल गॅस रिझर्व्हची कॅपॅसिटी जर आपण पाहिली तर जगामधला हा सर्वात मोठा साठा आहे आणि संपूर्ण जगाची नैसर्गिक वायूची गरज ही 13 वर्षांसाठी पुरवण्यासाठी हा साठा पुरेसा त्या ठिकाणी आहे. आता दोन्ही बाजूनी हल्ले आणि प्रतिहल्ले अशा प्रकारच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवर जर होत असतील तर याचा विपरीत परिणाम जगावर तर होणारच आहे. आणि आता इराणनं सुद्धा एका बदल्याच्या भावनेनं अरब राष्ट्रांमध्ये ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत, ज्यामध्ये सौदी अरेबिया, कुवेत, कतर, त्याचबरोबर इतर अरब राष्ट्रांवर सुद्धा मुख्यतः त्यांच्या ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला करण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आणि याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान अरब राष्ट्रांचं होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या GDP मध्ये एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये कटोती होणार आहे. आणि काही कयास त्या ठिकाणी सांगतात की 2 महिने हा जर संघर्ष त्या ठिकाणी चिघळला तर कतर, कुवेत यासारख्या देशांमध्ये तब्बल 15% त्यांच्या GDPवर विपरीत परिणाम होऊ शकतो. इराणनं वेस्ट बँकवर मोठा हल्ला केलाय. वेस्ट बँकवर बॉम्बचा वर्षाव केलाय. इस्रायलनं केलेल्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर इराणनं इस्रायलची राजधानी तेल अवीववर मोठा हल्ला केला. इराणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी झालेत. या हल्ल्यामध्ये तेल अवीवमधील अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्यात, तर ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक अडकून पडलेत. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं पलटवार केला. इराणच्या बंदरगाहवर मोठा हल्ला केलाय. इराणच्या नौदल आणि जहाजांना निशाणा बनवल्याचं इस्रायलनं सांगितलेलं आहे. आखाती देशातल्या युद्धावरती अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्ध जास्त लांबवणार नाहीत. इराणजवळ अण्वस्त्र नसावेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. इराणची महिला फुटबॉल टीम मायदेशी परतली. ऑस्ट्रेलियात फुटबॉलचे सामने खेळण्यासाठी इराणची टीम गेली होती. तुर्कीमार्गे महिला फुटबॉलची टीम इराणमध्ये परतलेली आहे. तुर्कीमधून इराणमध्ये टीम पोहोचताच मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आखाती देशातल्या युद्धाची धग दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघानं युद्ध थांबवण्याची विनंती केली आहे. तसंच लेबनॉनमधील हल्ल्यावर संयुक्त राष्ट्रसंघानं चिंता व्यक्त केली आहे. लेबनॉनमध्ये 10 लाखांपेक्षा अधिक जण बेघर झाल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.